सर्वांना दंड प्रणाम, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्या ठिकाणी दिवाळी साजरी केली अशी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील नागलवाडी या स्थानाला आलेले, ज्याला नागार्जुन असे म्हणतात, या स्थानाला आलेले इथं स्वामींनी दिवाळी साजरी केली असा एक उल्लेख येत असतो। त्यामुळे ते स्थान जरा दरीत आहे, हे बघा निसर्गरम्य वातावरण आहे। भगवानगडाच्या पायथ्याशी आणि भगवानगड ते लाट जळगाव या रस्त्यावरती हे स्थान आहे। इथे खाली इथे अनेक दिवसाचं देवाचं वास, तिथे अनेक महत्त्वपूर्ण लेळा पण आहे। इथं भलं मोठं विवर आहे, विवर म्हणजे भुयार, त्याच्यात नागार्जुन नावाचा कोणी सिद्ध साधक होता, त्याचं शिर वेगळं आणि धड वेगळं पडलेले, ते जो कोणी जोडून देईल त्याला 1000 वर्षाचं आयुष्य मिळेल असं स्वामींनी आपल्या लेळ्याचरित्रात सांगितलेलं आहे। अनेक महत्त्वपूर्ण अर्थात लेळा इथं। दिवाळी निमित्त आपण अनेक जणांनी स्थान केलेले। जालन्याला दिवाळी साजरी केली स्वामींनी, बीडला केली, शिन्नरला केली, हे सर्वांना माहिती आहे, पण हे स्थान मी मुद्दाम दाखवलं। नागलवाडी गावामध्ये एकच उद्देश आहे, श्रीमान सद्भक्त कैलास भाऊ ढाकणे तेच या देवाची सेवा करतात। कपारीशी आहे मस्त, छानपैकी ओटी करून गेलेले वाटतं, ते देवाला छान सजवलं आहे। तुझा प्रॉब्लेम आहे ना। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी आले होते। माझ्यासोबत आदरणीय पूजनीय नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र राय संस्थानचे व्यवस्थापक पुजारी श्री पंडित राजदादा खामनीकर हे सोबत आलेले आहेत। हे सगळं निसर्गरम्य वातावरण, छान असा धबधबा इथं। हे स्थान धुवून गेलेत, मंदिर छानपैकी धुतलेले आहे।